सगळेजण ऐकून घ्याल हे गृहीत धरून मी नमस्कार तुषार देशमुख. सद्यस्थितीत देशात राज्यात काय चाललंय हे आपल्याला माहिती नाही की आहे. जेवढा आपण अभ्यासात आहात तेवढंच आपण सोशल मीडियाशी कनेक्टेड आहात, त्याच्यापेक्षा किंबहुना जास्त. सध्या देशात पेपर लिहिले जात नाहीत, परीक्षा होत नाहीत, तर पेपर विकले जात आहेत, पेपर फोडले जात आहेत. आणि हे फक्त नीट पुरतं मर्यादित नाही किंवा टीईटी पुरतं मर्यादित नाही. 22,79,000 देशभरातल्या विद्यार्थ्यांनी नीटच्या माध्यमातून वैद्यकीय परीक्षेचं स्वप्न पाहणाऱ्या, हा फक्त परीक्षेचा प्रश्न नव्हता तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खून होता. कित्येक आई वडिलांच्या स्वप्नांची राखरांगोळी होती. कित्येकांनी सोनं गहाण ठेवलं, पैसा कर्ज घेऊन पैसा काढला, कित्येकांनी शेती गहाण ठेवल्या आणि सगळी स्वप्न क्षणात उद्ध्वस्त केली. त्याच धर्तीवर तुम्ही इथं पदवी पदव्युत्तर शिक्षण घेऊन या अभ्यासिकेत बसलेला आहात. कोणी सहज उठून घरातून उठून या अभ्यासिकेत नाही आलं तर पदवी पदव्युत्तर विद्यार्थी घडवणाऱ्या सहाय्यक प्राध्यापकांची सेट परीक्षेचा पेपर सुद्धा फुटतो या देशात. म्हणजे एवढी सोपी गोष्ट झाली आहे. अगदी इथं आता सरळ सेवेच्या माध्यमातून एक्झाम देणारे सगळेजण असतील, DMER, आरोग्य, पशुसंवर्धन, महसूल, टीईटी, या सगळ्या पेपरमध्ये पेपर फुटीची मालिका आता नवखी राहिली नाही. तर याला एकच कारणीभूत आहे, तुम्ही सगळ्यांनी एक दोन अटेम्प्ट दिलेच असतील, अटेम्प्ट्सला गेले ना, त्या माध्यमातून तुम्हाला काय बघायला मिळालं? सर्व्हर डाऊन, तांत्रिक गोंधळ, मानसिक त्रास, आर्थिक त्रास, दूरवरची परीक्षा केंद्र, नॉर्मलायझेशन म्हणजेच काठिण्य पातळी, या सगळ्या गोंधळालाच सामोरे जावं लागलं. आणि काय तर आपला आर्थिक मानसिक त्रास गेला, इथं बसलेली मेहनत, इथं बसलेली गुणवत्ता पाण्यात गेली आणि कोण्यातरी पेपर माफियाने आपला पेपर 20 लाखात विकला. हे असंच किती दिवस चालू राहणार आहे? आपण जर आपल्या भविष्याबाबत गंभीर नाही झालो आणि आपण जर इथंच 7-8 वर्ष असंच हसून काढली तर सर्वप्रथम आपण आपल्या आई वडिलांच्या कष्टाचा अपमान करतोय. आणि दुसरी गोष्ट, 7-8 वर्षानंतर एका विशिष्ट वेळ कधी कुणासाठी थांबली का? मी तर नाही ऐकलं, तुम्ही ऐकलं असेल तर. वेळ थांबली नाही तर मग येत्या विशिष्ट टप्प्यावर वयोमर्यादेच्या उंबरठ्यावर आल्यानंतर एक दिवस इथून या अभ्यासिकेचा आणि या क्लासेसचा हातात अपयश घेऊन आणि पदरी निराशा घेऊन कायमचा निरोप घ्यावा लागेल, पुन्हा परत कधीच न येण्यासाठी. त्यामुळे यावर सोल्युशन काय आहे? तर ह्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने आयोजन झालं पाहिजे. ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या मनातली, हृदयातली आणि वेदनेतली भावना आहे. दुसरा याच्यावर ऑप्शनच होऊ शकत नाही. राज्यामध्ये 2023ला 7,000पेक्षा अधिक पदांची परीक्षा एकाच दिवशी जर ऑफलाईन पद्धतीने आयोजन होऊ शकते, देशामध्ये 22,79,000 विद्यार्थ्यांची नीट परीक्षा ऑफलाईन होऊ शकते, राज्यामध्ये 6 लाख परीक्षार्थींची परीक्षा एकाच दिवशी ऑफलाईन पद्धतीने राज्य परीक्षा परिषदेकडून आयोजन होऊ शकते, तर आमच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने आयोजन होऊ शकतात, हा आम्हाला विश्वास आहे. हा सरकारने समजून घ्यावं. सरकारने कृतीत गोड बोल आणि कार्यक्रम मात्र आमच्या भावनेशी खेळण्याचा असा काहीसा कार्यक्रम चालू आहे. कारण आपण का चालू आहे त्याला कारणीभूत आपण आहोत. आपण फक्त बघ्याच्या भूमिका आहोत. आलेला अन्याय सहन करतोय, परत इथं अभ्यासात प्रिपरेशन चालू करतोय आणि पुन्हा परीक्षेला सामोरे जातो. असं किती दिवस करायचं? आणि फक्त हा प्रश्न आपल्या भविष्याचा नाही, येणाऱ्या पिढ्यांच्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. ही पेपर फुटीची मालिका कुठेतरी खंडित करावी लागणार आहे. येणाऱ्या समाजाचंही उत्तरदायित्व म्हणून, ज्या समाजात जन्मलं त्या समाजाचंही काहीतरी देणं लागतो. येणाऱ्या पिढ्यांनाही ही अशी विस्कटलेली आणि विकलेली यंत्रणा त्यांच्या हाती सोपवणार आहात का? येणाऱ्या पिढ्यांना आपण काय देणार आहोत आणि काय आदर्श ठेवून जाणार आहोत? राज्यातल्या शाळा बंद पडत आहेत. प्रत्येकाला मोफत सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे. एकंदरीत विदारक वाटचाल आहे. भरती प्रक्रिया 2.25 लाख पदं प्रत्येक विभागात रिक्त आहेत. सरकार मागच्या यांचं होतं, मागच्या पंचवार्षिक मध्ये सांगितलं केंद्र सरकारने 2 कोटी रोजगार निर्माण करू, राज्य सरकारने सांगितलं 75,000 मेगा भरतीचं आश्वासन दिलं. राज्यात 2.25 लाख पदं रिक्त आहेत, आम्ही 75,000 मागतोय. पहिली 5 वर्ष गेली, दुसरी 5 वर्ष आली, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नवीन 100 दिवसात एक कलमी कार्यक्रम. कुठे गेला कार्यक्रम? देशाच्या राज्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पोलीस भरतीमध्ये विशिष्ट वयोमर्यादेतच तुमच्याकडे गुणवत्ता आणि फिजिकल फिटनेस
सिद्ध करण्याची वेळ असते. वयोमर्यादेच्या उंबरठ्यावरून बाजूला गेल्यानंतर पोलीस भरतीत तुमच्याकडे कितीही गुणवत्ता असली, तुमच्याकडे कितीही फिटनेस असलं, उपयोगाचं नाही. लाखभर जागा आल्या तरी त्या वेळेतच जागा आल्या पाहिजे. आता 17,000 रिक्त जागा आहेत पोलिसांच्या, त्या आल्या पाहिजे. खैरात वाटावी तशी राज्यात शेकडो संस्थांना मान्यता दिली स्टेनोग्राफरच्या, आणि त्यातून हजारो विद्यार्थी कारखान्यातून उत्पादन बाहेर पडावं तसं पडले. आणि आता सरकारनं एवढा घोर अन्याय केला, एवढा निर्दयीपणा केला की त्या विद्यार्थ्यांना आज नुसती बेरोजगारीची वेळ नाही तर गळफास घेण्याची वेळ आली. ती पदमृत्यू घोषित केली. आमची मागणी आहे ती पद पुनर्जीवित करून त्यांना तात्काळ आयोजन करण्यात यावर, न्याय देण्यात यावा. आणि ज्या संशोधकांच्या जीवावर तुमचा आमचा डोलारा उभा आहे, जगडी सुप उपयोगतोय, ही एसी मध्ये बसतोय, फॅन्स आहेत, अँड्रॉइड मोबाईल आहे, टीव्ही आहे, इलेक्ट्रिक गाड्या आल्यात, त्या संशोधकांचं या देशाची प्रगतीच रोखण्याचं काम केलं. कारण जुन्या संशोधकांचं विद्यावेतन रखडून ठेवले आणि भविष्यात नवीन महाज्योती, सारथी, भारती, TRTI, अमृत या संस्थांच्या माध्यमातून भावी संशोधकांची स्वप्नच हिरावली. एकाही स्वायत्त संस्थेची अद्याप नवीन जाहिरात प्रकाशित नाही. 11 ते 12 कोटी लोकसंख्या असल्या महाराष्ट्रात अगदी अत्यल्प प्रमाणात एका स्वायत्त संस्थेला जागा आहेत. अशा स्थितीत सर्व घटकावर अन्याय, अंधार खूप आहे. आणि हा दूर करण्यासाठी भगतसिंगांचे क्रांतिकारी वारसदार म्हणून क्रांतिकारी विचाराने आपल्याला एकत्र यावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक मार्गाने आपल्याला न्यायासाठी सरकारपुढे आपल्या वेदना, व्यथा आणि आक्रोश घेऊन एकजुटीने मांडावे लागेल. एकीची ताकद खूप मोठी असते, कारण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या म्हणीप्रमाणे. कारण आणि परिश्रम कुठलेच वायाला जात नाहीत, कारण काळ्या कुट्ट काळोखातही समोर येणारी पहाट असतेच. त्यामुळे न्याय मिळणार आहे. फक्त आपल्या प्रतीक्षा आहे ते आपल्या सगळ्यांच्या एकजुटीची. जेव्हा इथला युवक एकत्र झाला, 6 ऑक्टोबर रोजी आपण खाजगीकरण, कंत्राटीकरणाचा मोर्चा काढला. नांदेड ही चळवळीची, क्रांतीची भूमी आहे. कारण देशानं स्वतंत्र 550 संस्थानं घेऊन 15 ऑगस्ट 1947 ला जरी मिळवलं असेल, या मराठवाड्याने 8 जिल्हे, 72 तालुके, विशेषतः मराठवाडा आणि त्यातली उमरी स्टेशन, आपलं स्वातंत्र्य सुद्धा आपण आपल्या बळावर आणि मनगटावर मिळवलंय. त्यामुळे आपला नेहमी इतिहास राहिला आहे. ही भूमी क्रांतीची, विचाराची आणि प्रेरणेची आहे. त्यामुळे इथं नांदेडमधून जेव्हा खाजगीकरण, कंत्राटीकरणाचा 6 ऑक्टोबरचा मोर्चा निघाला, तेव्हा सरकारला 8 दिवसात खाजगीकरण, कंत्राटीकरणाचा शासन निर्णय मागे घ्यावा लागला. पेपर फुटीचाही मोर्चा निघाला. असा नांदेडच्या इतिहासाची पानं उलगडल्यानंतर तुम्हाला इतिहास दिसेल. त्याप्रमाणे आताही आपल्याला त्या इतिहासाची पुनरावृत्ती करायची. आणि उद्या 16 तारखेला गुरुवारी या आपल्या सर्व मागण्यांसाठी, एकूण 7 मागण्यांसाठी सर्वात प्रथम मागणी ऑफलाईन परीक्षेचं आयोजन करण्यात यावं. 2 नंबर लघुलेखक, स्टेनोग्राफर पद पुनर्जीवित करण्यात यावं. शिक्षक भरतीची 1 ते 12वी पर्यंत पद आताही 8 जिल्हा परिषदांनी जाहिराती दिल्या नाही. 5व्यांदा मुदतवाढ मिळाली, ती शिक्षक भरती करण्यात यावी. पोलीस भरतीची जाहिरात तात्काळ प्रकाशित करण्यात यावी. 75,000 मेगा भरतीचे आयोजन करण्यात यावे. शिक्षण सेवक पद रद्द करून तात्काळ मानधनवाढ करण्यात यावी. सारथी, भारती, महाज्योती, TRTI, अमृत या स्वायत्त संस्थांचं रखडलेलं वेतन आणि नवीन जाहिराती प्रकाशित करण्यात या. या सगळ्या मागण्या घेऊन आपण सगळेजण आम्ही